प्रियांनो, आजच्या उपासना कार्यक्रमात आपले हार्दिक स्वागत. आपण सर्व हा कार्यक्रम आवर्जून पाहत आहात म्हणून आपले आभार. प्रियांनो, संकटांमध्ये जेव्हा मनुष्य अडकतो तेव्हा त्याला आपण काय करावे हे सुचत नसते, समजत नसते. अशा वेळी बहुतांशी लोक चुकांवर चुका करीत राहतात. आपण असे उदाहरण पाहणार आहोत ज्यामधून आपणास शिकायला मिळणार आहे. या दिवसात आपण शमूएलाचे दुसरे पुस्तक याचे अध्ययन करीत आहोत. आपण पाहत होतो की दाविदाचा क्लेश समय चालू झालेला आहे. त्याचा स्वतःचा पुत्र अबशालोमाने त्याच्या विरुद्ध बंड केले. आता दाविदासमोर दुसरे संकट उभे राहिले होते. वास्तविक पाहता हे परमेश्वराचे दाविदास ताडण होते. हे दुसरे संकट कोणते होते? एकामागून येत असलेल्या संकटांचा दाविदावर काय परिणाम झाला हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे. यातूनच आमच्या जीवनासाठी एक धडा देखील आहे. माझी खात्री आहे की निश्चितच आपणासही उत्कंठा लागली असेल की या सर्व गोष्टींसाठी दाविदाचा प्रतिसाद काय होता. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही शमूएलाच्या दुसऱ्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि आज 19व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. जर आपल्याजवळ जुना करार आहे तर अवश्य उघडा. शमूएलाचे दुसरे पुस्तक 19वा अध्याय. दावीद पुन्हा यरूशलेमास येतो आणि राजसिंहासनावर बसतो. अबशालोमाकरिता दावीद विलाप करतो, त्यामुळे योवाब त्याला दाटतो. श्रोत्यांनो, अबशालोम दाविदाचा आवडता पुत्र होता आणि गादीवर बसण्याकरिता दाविदाने त्याचीच निवड केली होती. आम्हाला दिसतं की दावीद जरी एक थोर राजा होता तरी तो गरीब पिता होता. अबशालोमाच्या मृत्यूची सूचना दाविदाकरिता अत्यंत शोकदायक होती. आपल्या पुत्राकरिता त्याच्या मनात अतिशय प्रेम होते आणि जेव्हा तो मेला तेव्हा त्याला अतिशय दुःख झाले. का? ह्याला बरीच कारणे आहेत. सर्वप्रथम दाविदाला हे निश्चितपणे माहीत नव्हते की अबशालोमाचे तारण झाले आहे किंवा नाही. आपणाला आठवत असेल श्रोत्यांनो की बेशेबाला दाविदापासून पहिला पुत्र झाला आणि तो पुत्र फार आजारी झाला तेव्हा दाविदाने त्याच्याकरिता उपास करून प्रार्थना केली. जेव्हा दाविदाला कळले की तो लहान मुलगा मृत्यू पावला आहे तेव्हा दावीद उठला. त्याने स्नान केले आणि परमेश्वराच्या मंदिरात जाऊन उपासना केली, स्तवन केले, चांगले भोजन केले आणि तो चांगले कपडे घालून तयार झाला. त्याचे सेवक त्याच्या अशा वागणुकीचा अर्थ समजू शकले नव्हते. जेव्हा त्याने असे म्हटले की एक दिवस मी त्याच्याकडे जाणार आहे, त्याला भेटणार आहे, तेव्हा त्याने हे स्पष्ट केले की मी त्याला भेटीन. तो माझ्याकडे वापस येणार नाही, पण मी त्याच्याकडे जाईन आणि तो एक फार महान दिवस राहणार आहे. दाविदाला माहीत होते की तो लहान बालक मृत्यूनंतर कुठे आहे. परंतु जेव्हा अबशालोमाचा मृत्यू झाला तेव्हा दाविदाचे हृदय छिन्न विछिन्न झाले. का? कारण त्याला त्याच्या तारणाची पूर्ण खात्री नव्हती. त्याला माहीत नव्हते की त्याचा मुलगा मृत्यूनंतर कुठे आहे. मला पूर्ण खात्री आहे श्रोत्यांनो की दाविदाला वाटले की त्याच्या मुलाचे तारण झाले नव्हते आणि त्यामुळे तो दुःखाने अतिशय व्याकुळ झाला होता. जरी दावीद थोर राजा होता तरी तो गरीब पिता होता. मला पूर्ण खात्री आहे की दाविदाला हे समजून चुकले होते. एक पित्याच्या रूपात तो पूर्णपणे यशस्वी झाला नाही आणि अबशालोम त्या अयशस्वीतेचा एक पुरावा होता. दाविदाला हे सुद्धा कळून चुकले होते की जे पाप त्याने केले त्यामुळे त्याच्यावर हा क्लेश, हे दुःख आणि त्रास येत आहे. परमेश्वराने त्याला सांगितले होते की त्यामुळे तरवार तुझे घर सोडणार नाही आणि अगदी तसेच घडले. आणि मला वाटतं की अबशालोमाच्या मृत्यूनंतर दावीद अगदी निराशेतच राहिला. माझा विचार आहे की त्याच्या दुःखाकरिता त्याची निराशा थोड्या बहुत प्रमाणात कारणीभूत होती. त्याला खरोखर वाटले की एक दिवस अबशालोम त्याच्या सिंहासनावर बसेल, त्याच्यानंतर तोच राजा होईल. त्याला अबशालोमाने केलेले बंड, विद्रोह आवडले नाही, परंतु तरीसुद्धा त्याची इच्छा होती की त्याच्यानंतर अबशालोमानेच राजा व्हावे. दाविदाचा विलाप इतक्या प्रमाणात होता की योवाबला सुद्धा विचित्रच वाटले आणि त्याने त्याकरिता दाविदाला दाटले. 19वा अध्याय पहिली 2 वचने पहा काय सांगतात.
अबशालोमासाठी राजा विलाप करीत आहे असे योवाबाच्या कानी आले. राजा आपल्या पुत्रासाठी दुःख करीत आहे असे लोकांनी ऐकल्यामुळे त्या दिवशीचा तो विजय सर्व लोकांस शोकरूप झाला. श्रोत्यानो, खरे पाहिले तर विजयाचा आणि आनंद उत्सव साजरा करण्याचा हा दिवस होता, कारण शत्रूचा पराजय झाला होता. परंतु दावीद शोकाने भरलेला होता. 3रं वचन आम्हाला पुढे सांगतं, युद्धात पराजित होऊन लज्जेने तोंड लपवितात त्याप्रमाणे लोक लपत छपत नगरात आले. दाविदाच्या सैन्याने विजयाचा आनंद साजरा करायला पाहिजे होता, कारण त्यांनी युद्ध जिंकले होते. परंतु त्याऐवजी दाविदाकडे पाहून ते सर्व चूप बसले. 4थं वचन, राजा आपले मुख झाकून मोठा विलाप करून म्हणाला, हाय रे माझ्या पुत्रा अबशालोमा, अबशालोमा, माझ्या पुत्रा, माझ्या पुत्रा. खरं श्रोत्यानो, दाविदाचे आपल्या पुत्रावर फार अधिक प्रेम होते. किती कोमल भावना ह्या ठिकाणी प्रगट झालेल्या आहेत. आता अबशालोमाच्या मृत्यूकरिता योवाब जबाबदार होता. मी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही की दाविदाने खरोखर त्याच्या मुलाचा वध कसा झाला हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मला खात्री आहे की सर्व काही कसे घडले या बाबतीत त्याने काही गोष्टी ऐकल्या असतील, परंतु बहुतेक दाविदाला त्या बाबतीत अधिक खोलात जाण्याची इच्छा नव्हती. 5वं आणि 6वं वचन, योवाब घरात राजापाशी जाऊन म्हणू लागला, आपल्या सेवकांनी आज आपल्या पुत्राचा, कन्यांचा, पत्नीचा आणि आपल्या उपपत्नींचा प्राण वाचविला आहे. त्या आपल्या सेवकांचे तोंड आपण आज काळे केले आहे. आपण आपल्या द्वेष्ट्यांवर प्रेम करिता आणि आपणावर प्रेम करणाऱ्यांचा द्वेष करिता आपण आज असे प्रगट केले आहे की सरदार व सेवक हे आपणाला काहीच नव्हत. अबशालोम जिवंत राहिला असता आणि आम्ही सर्व मेलो असतो तर आपणाला बरे वाटले असते असे आज मला समजून आले आहे. अर्थात श्रोत्यानो, योवाब ह्या स्थितीला विरुद्ध दिशेला ढकलीत आहे. परंतु निश्चितच दाविदाने अबशालोमापेक्षा अन्य लोकांचे मरण अधिक पसंत केले असते, असेच आम्ही त्याच्या वागणुकीवरून म्हणू शकतो. 7वं वचन, तर आता उठून बाहेर जा आणि आपल्या सेवकांचे समाधान करा, नाहीतर मी परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो की आपण बाहेर न गेला तर आज रात्री आपणाजवळ एक सुद्धा मनुष्य राहावयाचा नाही आणि बाळपणापासून ओढवले नाही असले संकट आपणावर ओढवेल. आता पुढे आम्हाला दिसतं की दावीद पुन्हा गादीवर बसत आहे. 8वं वचन, तेव्हा राजा उठून वेशीत जाऊन बसला. राजा वेशीत बसला आहे हे सर्व लोकांस कळले. तेव्हा सर्व लोक राजासमोर आले. इकडे इस्रायल लोक आपल्या डेऱ्यांकडे पळून गेले. लोकांना आता एकत्र होण्याकरिता एका ठिकाणाची आवश्यकता होती. सर्वजण निराश झाले होते. ही त्या घटनेची फार वाईट अशी स्थिती होती. ज्या माणसाने बंड पुकारले त्याचा वध झाला होता, परंतु आनंद करण्याऐवजी लोकांना दाविदाने कधी केला नसेल इतका शोक आणि दुःख पाहावयास मिळाला. योवाबाने राजाशी बोलणे केल्यानंतर दावीद वेशीवर जाऊन बसला, जेणेकरून लोकांना कळावे की त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल तो त्यांचा आभारी आहे. 9 आणि 10 वचने पुढे आम्हाला सांगतात, इस्रायलाच्या सर्व वंशातल्या लोकांचा आपसात वाद चालला होता. ते म्हणू लागले की राजाने आम्हास आमच्या शत्रूंच्या हातातून सोडविले, बलिष्ठांच्या हातातून आमचा बचाव केला, पण आता तो अबशालोमाच्या भीतीने देश सोडून पळून गेला आहे. आपण अबशालोमास राज्याभिषेक केला, पण तो युद्धात पडला, तर आता राजाला परत आणण्याविषयी तुम्ही काही बोलत नाही हे काय? जे घडले ते अगदी साधे होते. त्या ठिकाणी असे काही लोक होते जे अबशालोमाच्या बाजूने झाले होते आणि आता तो मेला होता. त्यांना कळत नव्हतं की आता काय करावे. त्यांनी हा निर्णय घेतला की सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे राजाला वापस आणावे. 11वं वचन, मग दावीद राजाने सादोक व अब्याथार याजकास सांगून पाठविले की यहुदी वडील जनास सांगा, राजाला मंदिरात परत न्यावे असे इस्रायल लोकांचे बोलणे चालले आहे. हे राजाच्या कानी आले आहे, तर राजास त्याच्या मंदिरात नेण्याच्या बाबतीत तुम्ही सर्वांच्या मागे का राहता? असं दिसतं की यहुदाच्या वंशामध्ये सुद्धा अबशालोमाच्या बाजूच्या लोकांमध्ये सुद्धा पक्ष पडलेत. आता दावीद त्यांच्या ह्या वर्तणुकीबद्दल त्यांना दाटत आहे. 12 ते 14 वचने वाचूया. तुम्ही तर माझे भाऊबंध, माझ्या हाडामासाचे आहात, तर राजाला परत घेऊन जाण्याच्या कामी तुम्ही सर्वांच्या मागे का? अमासाला सांगा की तू तर माझ्या हाडामासाचा ना, तू योवाबाच्या ठिकाणी कायमचा सेनापती झाला नाहीस, तर देव माझे त्या मानाने व त्याहूनही अधिक पारिपत्य करो. या प्रकारे त्याने यहुदाच्या लोकास एक दिल करून त्यांची मने वळविली. त्यांनी राजाकडे सांगून पाठविले की आपण आपले सर्व सेवक घेऊन
माघारी या. श्रोत्यानो, दाविदाने राज्यसिंहासनावर वापस यावे ही सगळ्यांची इच्छा होती. एकमताने सर्वांनी हे जाहीर केले. 15 ते 17 वचने सांगतात. 19 अध्याय 15 ते 17 वचने. राजा मागे परतून यार्देनेपर्यंत आला आणि यहुदी यार्देन नदीच्या अलीकडे राजास घेऊन येण्यासाठी गिलगाल येथे सामोरे गेले. यहुद्यांबरोबर बहुरीम येथील बन्यामिनी शिमी बिन गेरा हाही त्वरा करून दावीद राजास सामोरा गेला. त्याचबरोबर 1000 बन्यामिनी पुरुष होते. त्याप्रमाणेच शॉल घराण्यातला सेवक सिबा हा आपले 15 पुत्र व 20 चाकर यास घेऊन तेथे आला. ते राजापुढे यार्देनेच्या पलीकडे पायी गेले. दावीद जेव्हा यरुशलेम सोडून बाहेर गेला तेव्हा शिमेने त्याला शाप दिला होता. त्याला तो वाटेल तसा बोलला होता. आता राजाचे स्वागत करण्याकरिता तो अगदी समोर राहण्यास इच्छुक आहे. 18 ते 21 वचने पहा. राजाच्या घरची माणसे आणण्यासाठी व त्याला तिचा वाटेल तसा उपयोग करण्यासाठी एक नाव तेथे ठेविली होती. राजा यार्देन उतरून जाण्यास आला तेव्हा गेराचा पुत्र शिमी त्याच्या पाया पडून म्हणाला, माझ्या स्वामींनी माझा अपराध जमेस धरू नये. ज्या दिवशी माझे स्वामीराज यरुशलेम सोडून निघाले त्या दिवशी आपल्या दासाने दुष्टपणाचे वर्तन केले, त्याचे स्मरण करून महाराजांनी त्याचबद्दल विषाद मानू नये. आपल्या दासाने अपराध केला आहे हे आपला दास जाणून आहे. म्हणून पहा, आज माझ्या स्वामीराजाच्या भेटीस्तव अवघ्या योसेफ घराण्यातून मीच पहिला आलो आहे. सरूयाचा पुत्र अभिषय म्हणाला, शिमेने परमेश्वराच्या अभिषेक्तास शाप दिला तर त्याचा वध करू नये काय? दावीद फार उदार हृदयाचा होता. तो इतरांना क्षमा करणारा होता. 22 वचन. दावीद म्हणाला, सरूयाच्या पुत्रांनो, मला तुमच्याशी काय कर्तव्य आहे? कारण आज तुम्ही विरोधीच झाला आहात. इस्रायलातल्या कोणाचा आज वध करावा काय? आज मी इस्रायलाचा राजा आहे हे मला कळत नाही काय? दावीद म्हणत होता की ह्या पुरुषावर मी का लक्ष देऊ? मला माहीत आहे मी इस्रायलचा राजा आहे. परमेश्वराने पुन्हा त्याला राज्यपदावर आणले, त्यामुळे दावीद संतुष्ट होता. शिमीसारख्या क्षुल्लक माणसाची मी का पर्वा करावी असे तो ह्या ठिकाणी म्हणत आहे. 23 वचन. मग राजा शिमीस म्हणाला, तू प्राणास मुकणार नाहीस. राजाने त्याच्याशी आणभाग केली. दाविदाचा शिमीविषयी जो निर्णय होता त्यात शिमीचा वध करण्याचा त्याचा हेतू नव्हता. इतकेच नाही, परंतु त्याच्याशी कशाही प्रकारे संबंध ठेवण्याचा त्याचा निश्चय होता. 24 वचन पुढे सांगतं. शौलाचा नातू मफीबोशेत हा राजाच्या भेटीस आला. राजा निघून गेला होता तेव्हापासून तो सुखरूप घरी येईपर्यंत त्याने आपले पाय धुतले नव्हते, आपली दाढी नीटनेटकी केली नव्हती व वस्त्रेही धुतली नव्हती. श्रोत्यानो, ह्यावरून मफीबोशेत दाविदाच्या प्रति आभारी होता आणि कशा प्रकारचं त्याचं प्रेम होतं हे आम्हाला दिसतं. 25 ते 28 वचने. यरुशलेमकर राजाला भेटावयास गेले तेव्हा राजाने विचारले, मफीबोशेता, तू माझबरोबर का आला नाहीस? तो म्हणाला, माझे स्वामीराज, माझ्या सेवकाने मला फसविले. आपला दास पंगू आहे म्हणून आपल्या दासाने विचार केला की मी आपल्या गाढवावर खोगीर घालून त्यावर स्वार होऊन महाराजांकडे जावे. माझ्या सेवकाने महाराजांपाशी माझी चहाडी केली आहे, पण माझे स्वामीराज देवदूतासारखे आहेत. आता आपल्या मर्जीस येईल तसे करा. माझ्या बापाचे सर्व घराणे आपल्या समोर मृतवत होते, तरी आपण आपल्या दासाची आपल्या पंक्तीस बसणाऱ्यांमध्ये नेमणूक केली. महाराजांजवळ आणखी दाद मागाव्याचा मला काय हक्क आहे? मफीबोशेत दाविदाला म्हणतो की जर आपणाला वाटतं की मी आपला विश्वासघात केला आहे तर जसे आपल्या मर्जीस येईल तसे करा. अजून काही मागण्याचा मला अधिकार नाही. 29 आणि 30 वचने. राजा त्यास म्हणाला, तू आपल्या गोष्टी पुन्हा का काढतोस? माझी आज्ञा आहे की तू व सिबा जमीन वाटून घ्या. मफीबोशेत राजास म्हणाला, माझे स्वामीराज सुखरूप आपल्या मंदिरी आले आहेत, तर सिबासच ती सर्व जमीन घेऊ द्या. श्रोत्यानो, ह्यावरून मफीबोशेतचा प्रामाणिकपणा प्रगट होत आहे. आम्हाला दिसतं की तो किती चांगल्या हृदयाचा पुरुष होता. नंतर 31 ते 32 वचने सांगतात. मग बर्जिल्ला गिलादी हा रोगलीम येथून आला आणि राजास यार्देन पार पोहोचविण्यासाठी त्याचबरोबर नदी उतरून गेला. बर्जिल्ला फार वयातीत होता. त्याचे वय 80 वर्षांचे होते. राजा महनाईम येथे तळ देऊन राहिला होता तेव्हा बर्जिल्ल्याने त्यास अन्न पाणी पुरविले होते. तो फार मोठा मनुष्य होता.
जीव तुझ साठीच रे ख्रिस्ता, आता स्वीकारून घे मला. आलो मी तव दारीच रे ख्रिस्ता, आता कवटाळून घे मला. जीव तुझ साठीच रे. जगी नाही कोणी भेटला जीवलग सखा तुझ सारखा. जगी नाही कोणी भेटला जीवलग सखा तुझ सारखा. भारावणे मन जाई रे ख्रिस्ता, बघता निस्वार्थ तव प्रेमा. जीव तुझ साठीच रे. बर्जिल्य गिलादी हा दुसऱ्या राष्ट्रातील आदरणीय वृद्ध गृहस्थ होता, ज्याने बंडखोरीच्या वेळी दाविदाची भोजन सामुग्री व सामान देऊन मदत केली होती. तो फार उदार हृदयाचा होता आणि आता दाविदाची इच्छा होती की बर्जिल्ल्याने त्याच्यासोबत येरुशलेमेत यावे, जेणेकरून त्याच्या उदारतेबद्दल व चांगुलपणाबद्दल त्याला मोबदला द्यावा, त्याचे पालन पोषण करावे. 33 आणि 34 वचने. राजा बर्जिल्ल्यास म्हणाला, माझ्याबरोबर चल, मी तुला येरुशलेमेस आपल्याजवळ ठेवून तुझे पालन पोषण करीन. बर्जिल्य राजास म्हणाला, माझ्या आयुष्याचे आता किती दिवस उरले आहेत की मी महाराजांबरोबर येरुशलेमेस जावे. पुढे बर्जिल्य येरुशलेमेस न जाण्याविषयी आपली इच्छा प्रकट करतो. तो 35व्या वचनात म्हणतो, आज मी 80 वर्षाचा आहे. या वयात मला बऱ्या वाईटाचा भेद काय समजणार. आपला दास जे काही खातो पितो त्याचा स्वाद त्याला कळतो काय. गाणाऱ्यांचा व गाणारणीचा शब्द मला ऐकू येतो काय. तर आपल्या दासाने माझ्या स्वामी राजास भार का व्हावे. श्रोत्यानो, तो ह्यावेळेला आपली शारीरिक स्थिती राजासमोर मांडत आहे. 36वं वचन. आपला दास राजाबरोबर फक्त यार्देन पार येत आहे. महाराजांनी याचा एवढा मोठा मोबदला मला काय म्हणून द्यावा. श्रोत्यानो, बर्जिल्ल्याला पूर्ण खात्री होती की दावीद परमेश्वराचा भक्त आहे आणि त्याचा राजावर पूर्ण भरोसा होता. राजाची मदत करण्यामागे त्याचा उद्देश होता की जो परमेश्वराचा भक्त आहे त्याची त्याने मदत करावी. बर्जिल्ल्याला राजाच्या महालातील सुखाची लालच नव्हती. तो परमेश्वराचे भय मानणारा होता. त्यामुळे त्याने परमेश्वराने निवडलेल्या व्यक्तीची मदत केली. नंतर पुढे 37 ते 43 वचनांमध्ये इस्रायली लोकांमध्ये आणि यहुद्यांमध्ये वाद सुरू झाला. श्रोत्यानो, कुठल्याही ठिकाणी जेव्हा चांगले कार्य होते तेव्हा त्यामध्ये काही ना काही बाधा सैतान अवश्य निर्माण करतो आणि त्याकरिता तो तेथल्याच लोकांचा उपयोग करतो. आज आमच्या समाजामध्ये, कुटुंबामध्ये सुद्धा अशाच प्रकारे संघर्ष निर्माण होतात. सैतान नेहमीच आमच्या कुटुंबांमध्ये, समाजामध्ये फूट पाडण्याच्या प्रयत्नात असतो. म्हणून अवश्य आहे की आम्ही आत्मिक रूपाने स्वतःचे परीक्षण करून मजबूत व्हावे.
20व्या अध्यायात दाविदाच्या विरुद्धात झालेल्या दुसऱ्या एका बंडखोरीचे वर्णन आम्हाला वाचायला मिळते. इतके दुःख, त्रास, संकट दाविदावर आल्यानंतर आता आपणाला असं वाटत असेल की परमेश्वर आता तरी त्याला ह्या सर्वांपासून आराम देईल, विसावा देईल, शांतीने भरलेले जीवन आता दावीद घालवू शकेल. परंतु ज्याप्रमाणे त्याने म्हटले की तुझ्या घराण्यावरून तलवार दूर होणार नाही, त्याप्रमाणेच घडत आहे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही दाविदाच्या मुखातून कुरकुर किंवा कसल्याही प्रकारचे अपशब्द ऐकत नाही. तो समजून घेतो की ही त्याच्या पापांमुळे त्याला मिळालेली शिक्षा आहे. वरवर पाहता अगदी क्षुल्लक ईर्षेमुळे इस्रायलचे लोक दाविदाच्या विरुद्धात जातात. कारण काय? तर दाविदाला येरुशलेममध्ये आणण्याआधी त्यांचा सल्ला त्याने घेतला नाही. दुसरे बंड दाविदाच्या विरुद्धात होते आणि त्याचं नेतृत्व करणारा व्यक्ती होता बेंजामिन वंशातला सीबा. 20वा अध्याय पहिलं वचन सांगतं, बन्यामिनी बिक्रीचा पुत्र शबा हा एक अधम मनुष्य होता. त्याने रणशिंग फुंकून म्हटले, दाविदाकडे आमचा काही विभाग नाही, इशाय पुत्राकडे आमचा काही वतन भाग नाही. इस्रायल हो, आपापल्या डेऱ्याची वाट धरा. सीबाला अधम पुरुष संबोधण्यात आले आहे, ज्याचा अर्थ आहे जमावात, लोकात प्रक्षोभ उत्पन्न करणारा. श्रोत्यानो, आज आमच्या समाजामध्ये असे अनेक लोक आहेत. दुसरं वचन पहा, तेव्हा सर्व इस्रायल लोक दाविदाला सोडून देऊन बिक्रीचा पुत्र शबा याच्या मागून गेले. पण यार्देनीपासून येरुशलेमपर्यंतचे यहुदी लोक आपल्या राजास धरून राहिले. ही खरोखर फार आश्चर्याची गोष्ट आहे की इस्रायलचे लोक इतके अविश्वासू आणि निर्भर राहू शकणार नाही असे होते. आपणापैकी काही लोक म्हणतील की ते दिवस असंस्कृत होते. मानवाची इतकी प्रगती झालेली नव्हती. मानव सभ्य नव्हता. मला अशा लोकांना एक प्रश्न विचारावासा वाटतो, काय आपणास वाटतं काय की आज परिस्थिती चांगली आहे? सर्व काही सुरळीत चाललेले आहे? श्रोत्यानो, आज आम्ही समाजात पाहतो की लोक एखाद्या नेत्याच्या मागे चालायला लागतात. लवकरच जेव्हा त्यांना कळतं की अरे ह्याची डाळ गळत नाही, तर ते दुसऱ्याच्या मागे चालायला लागतात. ह्यावरून दिसतं की समाजातले लोक किती दलबदलू आहेत. कोणावरच अवलंबून राहता येत नाही. नंतर 3रं वचन पहा काय सांगतं, दावीद राजा येरुशलेम येथे आपल्या मंदिरात आला आणि ज्या 10 उपपत्नी राजमंदिराच्या संरक्षणासाठी त्याने ठेवल्या होत्या, त्यास त्याने अटकेत ठेवून त्यांच्या उदारनिर्वाहाची तरतूद केली. पण त्याने त्यांशी समागम केला नाही. त्या आमरण वैधव्य दशेत तशाच अटकेत राहिल्या. ह्या त्या स्त्रिया होत्या श्रोत्यानो, ज्यांना अबशालोमाने घेतले होते आणि सर्व लोकांदेखत त्यांची अब्रू त्याने लुटली होती. 4थं वचन, मग राजा अमासाला म्हणाला, 3 दिवसांच्या आत यहुदा वंशाचे लोक जमा कर आणि तूही हजर हो. अमासा आपणास आठवत असेलच की हा अबशालोमाच्या बंडखोरीमध्ये बंडखोर लोकांचा सेनापती होता. शमूएलाचे दुसरे पुस्तक 17वा अध्याय 25वे वचन आणि इतिहासाचे पहिले पुस्तक 2रा अध्याय 17व्या वचनाप्रमाणे तो कोण होता हे आम्हाला वाचायला मिळते. आणि त्यामुळे तो अबशालोमाचा चुलत भाऊ झाला. पराभव झाल्यानंतर आणि अबशालोमाचा मृत्यू झाल्यानंतर दाविदाने अमासाला यवाबाच्या ठिकाणी सेनापती बनवले. श्रोत्यानो, ह्या अध्यायाची समाप्ती यवाब शिबाचा पाठलाग करीत आहे ह्याद्वारे होते. जेव्हा शिबाने आबेल नगरात आश्रय घेतला आणि त्याला पकडण्यासाठी त्यावर आक्रमण करण्याच्या तयारीत सैन्य होते, तेव्हा एक शहाणी स्त्री मधात येते. आबेलच्या लोकांद्वारे शिबाचा वध होतो. याद्वारे अर्थातच बंडखोरीचा शेवट होतो. परंतु दाविदाचा संघर्ष, त्रास कमी होत नाही, ज्याबद्दल आम्ही पुढे पाहणार आहोत. श्रोत्यानो, हे जरी खरे असले की परमेश्वर दाविदाला ताडण करीत होता, तरी सुद्धा तो त्याच्यासोबत होता आणि म्हणूनच दाविदाचे आतापर्यंत रक्षण झाले होते. आमच्यापैकी जर कोणी दाविदाच्या ठिकाणी असते तर आम्ही कंटाळून आत्महत्या केली असती किंवा काही पण केले असते. पण दाविदाने तसे केले नाही. तो स्थिर राहिला. विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला हे कळून चुकले होते की परमेश्वर त्याला शिक्षा करीत आहे, परंतु त्यासोबतच तो परमेश्वर आपले प्रेम, दया आणि कृपा त्याच्यावर प्रकट करीत आहे हे जाणून होता. म्हणून तो स्तोत्रसंहिता 94 अध्याय 12 ते 23 वचनांमध्ये ह्याचे वर्णन करतो. ह्या सर्व परीक्षांमध्ये दावीद जोराने ओरडत नाही, रडत नाही,
परमेश्वराला दोष देत नाही, कुरकुर करीत नाही. त्याला माहीत आहे की सर्व काही परमेश्वराच्या द्वारे त्याच्या भल्यासाठी होत आहे. परमेश्वराने त्याला शिक्षा न देता सोडून दिले नाही, परंतु त्याला शिक्षा केली आणि त्याला अनेक अनुभवांद्वारे स्वतःजवळ घेतले. हेच तो आमच्या जीवनात सुद्धा करतो, परंतु त्याकरिता आमची तयारी असायला हवी. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आलेल्या संकटांना दाविदाने अतिशय सावध राहून तोंड दिले, परंतु हे करीत असताना तो कोठेही ढळला नाही. त्याने पुन्हा चूक केली नाही. तो कोणाशीही वाईट वागला नाही, परंतु त्याने सर्व ठिकाणी प्रीती व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक जगात नेमके याच्या उलट घडते. संकटात मनुष्य अधीर होतो. त्याची सहनशक्ती संपून जाते, विचारशक्ती मरगळून जाते आणि बहुतेक वेळा बदला घेण्याचा विचार जास्त केला जातो. नाहीतर मनुष्य स्वतःचे जीवन संपवतो. परंतु दाविदाचा व्यवहार मात्र प्रीतीपूर्ण होता. त्याची कृत्य वाईट नव्हते. काय आम्ही आमच्या संकटात किंवा क्लेशाच्या काळात याप्रमाणे वागतो? आमच्यामध्ये प्रीती असते की आम्ही केवळ बदला घेण्याच्या प्रयत्नात असतो? आपण आज विचार करूया. आपण प्रार्थना करू. आम्हावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभूजी. पुन्हा एक वार तुझ्या चरणापाशी येण्याची संधी तू आम्हाला दिलीस. प्रभूजी, तू आम्हाला शिकवलेलं आहेस की आम्ही एकमेकांवरती प्रीती करावी. होय प्रभूजी, कारण तू स्वतः प्रीतीचा देव आहेस. तू आमच्यावरती प्रीती केलीस आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवप्पा, तुझी ओळख आम्हाला झालेली आहे आणि आमच्या जीवनामध्ये देखील आम्ही इतरांवरती प्रीती करावी ही तुझी इच्छा आहे. होय प्रभू परमेश्वरा, अनेक वेळा आम्ही या प्रीतीपासून दूर राहतो आणि परमेश्वरा, आमच्या जीवनामध्ये आम्ही केवळ इतरांचा बदला घेण्याची वृत्ती आम्ही ठेवून आमच्या जीवनामध्ये जगण्याचा प्रयत्न करतो. परंतु आज आम्ही तुझ्याकडे क्षमा मागतो. प्रभूजी, तू आम्हाला प्रीती करण्यासाठी शिकव. होय बापा, तू आमच्यावरती प्रीती केलेली आहेसच आणि म्हणूनच आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. इथून पुढची सर्व वेळ तुझ्या हाती सोपवितो आणि येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. एकमेकांबरोबर उपकारी व कनवळू व्हा. एकमेकांना क्षमा करा. प्रभू तुम्हासह असो.